लोक कितीतरी ऑनलाईन शॉपिंग करतात, पण मी माझ्यासाठी काहीतरी मागवलं ना, मला रिटर्न केल्याशिवाय पर्यायच नसतो. ते काय ते तुम्हाला पुढं सांगतेच. त्याच्या अगोदर ना सकाळी नाश्त्यामध्ये ओट्स बनवले होते. ते तनिषला सुट्टी लागल्यापासून इतका आळसपणा चाललाय ना, अजिबात उठून पटपट आवरायला नको म्हणते. त्याला आंघोळीला पाठवलं आणि त्याच्यानंतर मग तयार झाल्यावर नाश्ता वगैरे करून घेतला. नाश्ता झाल्यानंतर ना म्हणलं थोडंसं की नाही, धूळ आलेली होती ती सगळं वरवरून सगळं पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागलेली होती. आता ऊन इतकं कडक पडायला लागलं ना, तर अजिबात स्वयंपाक करायची इच्छा होत नाही. इतकं घाम येऊन जातो ना गरमीमध्ये. त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करून घेतला, जेवण केलं आणि थोडंसं रेस्ट केल्यानंतर ना संध्याकाळच्या वेळेला भाजी आलेलं होते खाली, त्या थोड्याशा आणलेल्या होत्या. डबं वगैरे धुवून ठेवलेलं होतं. म्हणलं तनिषला थोड्याशा भाज्या भरून ठेव. त्याच्यानंतर फ्लिपकार्टवरून एक टॉप मागवला होता. मोबाईलमध्ये तर बघायला इतकं छान आणि कलर पण छान दाखवत होते ना, म्हणून म्हणलं चला बायकांचं ना बघितल्यानंतर अजिबात मन राहत नाही, हे वस्तू मागवा ते वस्तू मागवा, पण मला रिटर्न केल्याशिवाय पर्यायच नसतो. XXL मी टॉप मागवलेला होता, तर हा 4XL आलेला होता. तर मी इतका मोठा दिसत होता ना, त्याला मग म्हटलं चला रिटर्न केल्याशिवाय पर्यायच नाही. पहिल्यांदाच लोगावमध्ये ना इतका मोठी म्हणजे मेला लागलेला होता, तिकडेच आम्ही बघण्यासाठी गेलेलो. तर बायकांचं घेणं तर कमी, पण इतकं भटकायचं काम असतं ना, इकडं बघ तिकडं बघ. माझं तर झालं फिरून बघून झालं, पण तनीचं नाही. ज्या दुकानमध्ये जाईल ना तिथं एक वस्तू घे, मला परत काही मागणार नाही, हेच त्याचं म्हणजे 2-4 वेळा तर असं बोलणं होतं. थोडंसं त्याला सामान घेतलं, मला पण थोडंसं एक हेअरबँड वगैरे घेतले, पण गर्दी इतकी खूप होती ना, त्याच्यामधनं चालणं मुश्किल होत होतं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.